चला, जय महाराष्ट्र मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या कैलास सर मॅथ्स अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये, तसेच विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट विजन ऍप मध्ये. चला, बॅचचे जे विद्यार्थी मित्र लक्षात घ्या, हा व्हिडिओ तुम्हाला बॅच मध्ये पण बघणार आहे आणि लक्षात घ्या हा व्हिडिओ तुम्हाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती पण दोन्हीकडे अवेलेबल करून देणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला का इंटरनॅशनल नंबर सिस्टम म्हणजे काय आणि इंडियन नंबर सिस्टम म्हणजे काय, या दोघांमध्ये काय फरक आहे. म्हणजे काय का भारतीय संख्या प्रणाली, जसं की भारतीय संख्या वाचन, जसं की आपल्या इंडियन मध्ये का जे आपण संख्या वाचतो, नंबर रीड करतो, मग याचा आणि इंटरनॅशनल नंबर मध्ये कसा रीड केला तर या दोघांमधला संबंध काय हे आता आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. त्यापूर्वी लक्षात घ्या, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा, एंडिंग पर्यंत बघा. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघला तर मी 100% सांगतो का इंडियन नंबर सिस्टम आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टम या दोघांमधला फरक तुम्हाला अगदी सहजरित्या सोप्या पद्धतीने समजून जाईल. आणि लक्षात घ्या, तुम्हाला पुढे कुठलाही प्रश्न विचारला तर इंटरनॅशनल नंबर सिस्टम वरती तुम्हाला अंक हा रीड करता येणार म्हणजे येणारच. ओके, चला व्हिडिओला सुरुवात करतोय. तर सगळ्यात पहिले बघा मित्रांनो, आता आपण का इंडियन नंबर सिस्टम आपण हा भाग बघून घेत असतो. मग आता याच्यामध्ये सगळ्यात पहिले जे संख्या वाचन आपण कसं करतो, चौथी पाचवी पासून तिसरी पासून देखील तुम्हाला आहे. मग ज्या विद्यार्थ्यांना अजूनही रीड करता येत नाही, वाचन करता येत नाही किंवा अडथळा येतो, त्यांनाही हा प्रॉब्लेम क्लिअर होणार आहे. आणि प्लस त्यांना इंटरनॅशनल नंबर सिस्टम काय हे देखील तुम्हाला याच्यामध्ये मोफतमध्ये समजून घेणार आहे. ओके, चला आता सगळ्यात पहिले आपण जी सुरुवात करतो त्यापूर्वी एखादा नंबर घेतो मी पटकन. बघा, समजा एखादा नंबर घेतला, इकडे 3 2 1 4 5 6 7 8 आणि इकडे ते 9 घेतला. ठीक आहे, अशा प्रकारे एखादा अंक आपण इथं आता घेतलेला आहे. ठीक आहे, आता हा अंक आपण घेतल्यानंतर बघा, सगळ्यात पहिले याची सुरुवात कुठून होते, याचं वाचन कुठून करतात. आपण लक्षात घ्या, नेहमीच आपण काय करतो, शेवटून म्हणजे काय उजवीकडून संख्याचं वाचन करत असतो, बरोबर आहे. मग आता स्टार्टिंगला बघा इकडं व म्हणजे हा काय झाला, तुमचा वन्स झाला. काय झाला, हा तुमचा झाला वन्स झाला. नंतर हा 10 झाला, 100 झाला, 1000 झाला, 10,000 झाला, लाख झाला, 10 लाख झाला, करोड झाला आणि 10 करोड झाला. बरोबर आहे. म्हणजे काय, मराठीमध्ये जर बघितलं आपण तर एकक, दशक, शतक, हजार, दश हजार, लाख, दशलाख, करोड आणि दश करोड, अशा प्रकारे आपण त्याला एकदा वाचन करत असतो. ओके, मग आता हे वाचन करत असताना आपल्याला लक्षात घ्या, मग इंडियन नंबर सिस्टम मध्ये आपण वाचन कसं करतो, तर सगळ्यात पहिले आपण काम करतो का जे शेवटचे जे 3 अंक दिलेले असतात, काय का जे शेवटचे 3 अंक दिलेले असतात त्या 3 अंकांचा एक ग्रुप तयार केला जातो. बरोबर आहे, हा 3 अंकांचा एक ग्रुप तयार केला जातो. बरोबर आहे, याला एककचा ग्रुप म्हणतात किंवा त्याला वन्स देखील असे म्हणतात. इंग्लिशमध्ये काय त्याला वन्स देखील असं म्हटलं जातात. मग 3चा ग्रुप केल्यानंतर आपण पुढे काय करतो का शेवटून 3चा ग्रुप झाला का त्याच्यानंतर आपण एक 2चा ग्रुप करतो, पुन्हा एकदा 2चा आणि पुन्हा 2चा, असा 2-2चा ग्रुप करत आपण भारतीय नंबर सिस्टम म्हणजे काय इंडियन नंबर सिस्टम मध्ये आपण याला वाचन करत जातो. बरोबर आहे का, आपले जे भारतीय अंक आहेत आपण त्याच्यामध्ये अशा प्रकारे याला वाचन केलं जातं. फक्त शेवटचे 3 अंक घेत असतो. बरोबर आहे. मग आता या शेवटचे जे 3 अंक असतात, या 3 अंकांना काय बोलतात रे, ही गोष्ट खूप महत्वाची असणार आहे. आणि त्याच्यानंतर काय का पुढचे जे 2 ग्रुप असणार आहे त्यांना काय बोलतात, तर लक्षात घ्या, हे तुमचे शेवटचे जे ग्रुप झाला यांना एकत्र वाचायचं. ओके, पहिला बघा, म्हणजे इथं काय एच दिलाय, इथं टी दिलाय, ओ दिलाय, म्हणजे इथं तुम्हाला किती बघा काय का 100 200 400 500 600 अशा प्रकारे तुम्हाला वाचन करायचंय. ठीक आहे, तर याला म्हणतात एककचा ग्रुप, त्याला म्हणतात वन्स, त्याला काय म्हणतात वन्स असं म्हटलं जातं. पुढे बघा, नंतर 2नी पुढे काय 2 घर पुढे यायचं, म्हणजे हे काय इकडनं हे 2 घर पुढे असणार आहे. याचा तुम्हाला 1000चा ग्रुप होतो. काय होतो हा 1000चा ग्रुप, म्हणजे काय 1000चा ग्रुप असतो. काय असतो हा 1000चा ग्रुप असतो. त्याच्यानंतर पुन्हा 2 घर पुढे गेल्यानंतर तुम्हाला लाख म्हणजे काय लॅक, बरोबर आहे, लाखामध्ये दिसत तुम्हाला, म्हणजे इथं तुमचा झाला हा लॅकचा ग्रुप. किती झाला हा लॅकचा ग्रुप झाला. आणि नंतर पुन्हा जर तुम्ही 2 घर पुढे गेले तर तुम्हाला भेटणार आहे हा करोडचा. कसला ग्रुप भेटणार आहे, करोडचा. ओके, हा भेटणार तुमचा करोडचा ग्रुप. मग आता याच्यामध्ये वाचन करताना, ठीक आहे, आता हे सगळ्यांना समजून गेलं असं 2-2 ग्रुप तयार करत असतो. मग आता यांना वाचन करताना बघा, सगळ्यात पहिले करोडचा ग्रुप किती बघा, इथं 2 संख्या दिल्या. काय दिल्या, 2 संख्या दिल्या. मग आता याला असं वाचन करणार का 9 करोड 8 करोड, नाही. या हा जो 2 ग्रुप दिलाय, दोघांचा ग्रुप दिलाय, या 2 अंकी संख्या दिलाय.
काय दिल्या? 2 अंकी संख्या. मग दिलेली संख्या कशी आहे ती? 9 8 म्हणजे 98 दिले. मग डायरेक्टली 98 त्याला रीड करायचं. मग काय येणार? 98 करोड. किती येणार? 98 करोड. पुन्हा बघा लाखाचे 2 ग्रुप आहे. 2 अंकी संख्या आहे का? आहे. 1 अंकी असेल तर एकच वाचन करायचं, ते पुढे मी सांगणार आहे. ठीक आहे. मग 2 अंकी संख्या किती? 76 आहे, म्हणून याला वाचायचं 76 लाख. किती? 76 लाख. पुन्हा बघा इकडे आता 1000चा ग्रुप दिलाय, 1000चा ग्रुप दिलाय. मग याच्यामध्ये किती दिले? पुन्हा 2 अंकी संख्या म्हणून 54 आहे, म्हणून 54,000. आणि पुढची संख्या राहिलेली शेवटची ऍज इट इज जशीच्या तशी वाचायची. म्हणजे काय? 1 2 3 म्हणजे जर ही अशी संख्या असेल तर ही किती झाली? 123. किती झाली? ही 123 झाली. म्हणून त्याला वाचायचं 123. तर 98 करोड 76 लाख 54,123 हे आपलं उत्तर असणार आहे. हे झालं आता इंडियन नंबर सिस्टम मध्ये. मग आता याचा इंटरनॅशनल नंबर सिस्टम मध्ये काय फरक आहे, काय डिफरंट आहे ते आता जाणून घेऊया. सगळ्यात पहिले काम करूया, दिलेली संख्या ऍज इट इज एकदा लिहून घेऊया. ठीक आहे. चला बघा काय दिले शेवटी. इकडे बघा 3 2 1 4 5 6 7 8 आणि 9 अशा प्रकारे दिलेली संख्या आहे. आता या दोघांमधला फरक काय सगळ्यात पहिले लक्षात घ्या. जेव्हा इंटरनॅशनल नंबर सिस्टम मध्ये तुम्ही जर याचा अभ्यास करत असाल तर लक्षात घ्या शेवटचे जे अंक असतात काय, हे शेवटचे 3 ग्रुप असतात ते सेम टू सेम असतात. कुठे असतात? इंडियन नंबर सिस्टम आणि इंटरनॅशनल नंबर सिस्टम या दोघांमध्ये शेवटचे ग्रुप सारखे असतात. तोही ग्रुप हा 1चा असतो. कसा असतो? तोही ग्रुप 1चा एककचा ग्रुप असतो. म्हणजे याला ऍज इट इज वाचायचं. जसं याला 123 घेतलं आपण, 123 घेतलं, सेम टू सेम याला काय करायचं? 123 याला रीड करायचं. ओके, 123 याला रीड करायचं. मग आता याला केल्यानंतर बघा आता आपण इकडे काय केलं? इकडे 3चा ग्रुप होता, नंतर 2चा ग्रुप होता, नंतर 2चा. बरोबर आहे. ही संख्या कशी झाली? 98 करोड 76 लाख 54,123 ही संख्या झाली. ओके. मग आता याला इंटरनॅशनल नंबर सिस्टम मध्ये कन्वर्ट कसं करायचं? शेवटचे 3 अंक तसेच घ्यायचे आणि आता लक्षात घ्या हा 3चा पाडा तयार होतो. काय होतो? 3चा पाडा तयार होतो. म्हणजेच काय? हा 3-3चा ग्रुप तयार करतो. आपल्याकडे पहिले 3 झाल्यानंतर 2-2चा ग्रुप होतो, पण इकडे तसं नाहीये. इकडे तुम्हाला 3-3चाच ग्रुप तयार करावा लागतो. म्हणजे काय? 1 2 3 घर झाले. पुढे बघा 1 2 3 घर झाले. म्हणजे हा एक तुमचा 3 घर झाले आणि मग हा तुमचा ग्रुप असणार आहे बघा 1000चा. कसला ग्रुप असणार आहे तुमचा? हा 1000चा ग्रुप असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा इकडे 3 घर सारखायचं. 1 2 3 1 2 3 म्हणजे हे पुन्हा तुमचे 3 घर झाले आणि हा ग्रुप मित्रांनो तुमचा असणार आहे हा मिलियनचा ग्रुप असणार आहे. कसला असणार आहे? मिलियनचा ग्रुप असणार आहे. पुढे तुम्हाला सांगणार आहे 1 मिलियन म्हणजे किती वगैरे पुढे येणारच आहे, पण हे नीट तुम्ही एकदा याच्यामध्ये समजून घ्या. ठीक आहे. बघा आता 3-3चा ग्रुप तयार केला म्हणजे आता लक्षात घ्या याच्यामध्ये संख्या कशी वाचन करायची. ठीक आहे ना. हे 3 आले बघा याच्यामध्ये. किती आले? हे 3 ग्रुप आले. पुन्हा इकडे 3 आले. पुन्हा इकडे याचे 3 ग्रुप आले. ओके. आता याला रीड कसा करणार? लक्षात घ्या. काय रीड कसा करणार? आता बघा याला लक्षात घ्या. याला रीड कसा करणार? तर 900 पुढे बघा हा मिलियनचा ग्रुप आहे. किती दिलाय? मिलियनचा ग्रुप आहे. 987 मिलियन. काय? 987 मिलियन. त्याच्यानंतर बघा 654,000 आणि 123 हे त्याचं योग्य आन्सर असणार आहे. समजतंय का तुम्हाला? हे डायरेक्टली याला काय करायचे? 987 दिले, 987 डायरेक्टली रीड करायचे, पण त्याला पुढे म्हणायचे मिलियन. त्याला काय म्हणतो? तुम्हाला मिलियन म्हणायचे. त्याच्यानंतर पुढे बघा 654 याला काय म्हणणार आपण? 1000. या 1000लाच बघा मित्रांनो याला के देखील असे म्हणतात. याला काय म्हणतात? के देखील असं म्हटलं जातं. तुम्ही म्हटले ना 654 के तरी योग्य आन्सर आहे. ठीक आहे. अँड द 123 हे त्याचं फायनली एकदम डेफिनेटली आन्सर असणार आहे. ठीक आहे. नीट याला समजून घ्या. ओके. चला आता पुढे आपण बघणार आहे का या इंटरनॅशनल नंबर सिस्टम मध्ये आता 1 मिलियन म्हणजे किती, 100 मिलियन म्हणजे किती, सगळं आता आपण बघून घेणार आहे. तर बघा मित्रांनो आपली फाउंडेशन बॅच आहे. तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा आहे. आणि याच प्रजासत्ताक दिनानिमित्त 26 जानेवारी निमित्त बघा मित्रांनो आपले जी ऑफर चालू आहे या बॅच मध्ये बघा मित्रांनो तुम्हाला 399 मध्ये हा कोर्स तुम्हाला अवेलेबल असणार आहे. तुम्हाला कोर्स घेतल्यानंतर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच बघायला मिळणार आहे. आणि लक्षात घ्या 6 महिन्याची व्हॅलिडिटी असणार आहे. पूर्णपणे मॅथमॅटिक्स बेसिक मॅथमॅटिक्सला बेसिक गणिताला आपण पायाभूत पूर्ण म्हणणार आहे. काही याच्यामध्ये सुरुवात करून दिलेली आता हळूहळू व्हिडिओ टाकायला मिळणार आहे.
पूर्ण व्हिडिओ तुम्हाला येणार जेव्हा हा पूर्ण कोर्स होऊन जाईल. लक्षात घ्या मित्रांनो, तुम्हाला याचा इतका फायदा होणार आहे का मॅथ्स मध्ये गणितामध्ये तुम्हाला अजिबात तुम्हाला याच्यामध्ये काय अडचण नसणार. याच्यावरती काय सिलेबस घेणार आहे, काय घेणार आहे याचाही व्हिडिओ तुम्हाला मी टाकलेला आहे. ठीक आहे, ज्या विद्यार्थ्यांना वाटतं का, पालकांना वाटतं का आपलं गणितामध्ये आपली प्रगती चांगली व्हावी, तुम्हाला वाटतं गणितामध्ये चांगला रस व्हावा, पुढे गणितामध्ये अडचण नाही मिळत, तर तुम्ही बॅच घ्या. सगळ्यात पहिले तुम्हाला जाऊन हा नेक्स्ट विजन ऍप डाउनलोड करायचं प्ले स्टोरला. या संदर्भात मी व्हिडिओ पण टाकलाय, तुम्ही ऍप डाउनलोड करा. डाउनलोड केल्यानंतर सरळ हा बॅनर येईल, डायरेक्टली याच्यावर क्लिक करायचं आणि 399 मध्ये तुम्हाला हा कोर्स अवेलेबल करून दिलेला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ही ऑफर आता काहीच दिवसासाठी असणार आहे. मी आता ही ऑफर बंद करणार आहे आणि याच्यानंतर हा कोर्स तुम्हाला याच्या दुप्पट पद्धतीने तुम्हाला विकत घ्यावा लागणार आहे. ठीक आहे, व्हिडिओ मी टाकायला सुरुवात करून दिली. चला आता पुढे बघूया. याच्यामध्ये बघा मित्रांनो, काय इंटरनॅशनल नंबर सिस्टम आणि इंडियन नंबर सिस्टम मध्ये आता संख्या पटापट वाचन कसं करायचं हे थोडक्यात आता बघून घेऊया. ठीक आहे, चला आता एखादी मी संख्या घेऊन टाकते. बघा, समजा इकडे घेतला 8 9, पुढे घ्या 1 3 5 6 8 2 आणि 1. अशा प्रकारे आपण एखादी संख्या घेतलेली. ठीक आहे, आता हीच संख्या मी एकदा खाली पण लिहून घेऊया किंवा आपण डायरेक्टली बघून घेऊया. आता बघा, या संख्याचा रीड कसं करायचं आपण, बरोबर आहे. सगळ्यात पहिले काय आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, हा शेवटी तिघांचा एक ग्रुप असतो त्याला वन्स म्हणतात. नंतर इकडे शेवटी काय दोघांचा ग्रुप होतो त्याला 1000 म्हणतात. त्याच्यानंतर पुन्हा दोघांचा ग्रुप त्याला लॅक म्हणतात आणि शेवटी जो ग्रुप आला त्याला काय म्हणतात तर करोड म्हणतात. बरोबर आहे, त्याला काय म्हणतात तर करोड म्हणतात. ओके, मग या अशा प्रकारच्या ग्रुपला आता इंडियन नंबर सिस्टम मध्ये रीड करतो आपण. म्हणजे किती झाले बघा, करोडचे किती ग्रुप आहेत 2 आहे. बरोबर, हा एक ग्रुप आहे. म्हणजे या ग्रुपमध्ये किती अंक 2 आहे, म्हणजे हे झाले तुमचे 12 करोड. बरोबर आहे, 12 करोड. पुढे बघा लॅकचे 2 कॉलम दिले आपल्याला. बरोबर, याच्यामध्ये 86 आहे म्हणजे काय 12 करोड 86 लाख 53,000. बरोबर आहे, 1000 चा ग्रुप आहे 53,000 आणि लास्टचे नंबर ऍज इट इज रीड करायचे 198. बरोबर आहे, हे झालं इंडियन नंबर सिस्टम मध्ये. आता यालाच इंटरनॅशनल नंबर सिस्टम मध्ये कसं रीड करायचं वन्स अगेन सांगतो. बघा, सेम टू सेम नंबर एकदा घेऊया आपण. ठीक आहे, इथं आला 8 9 1 3 5 6 8 2 आणि 1. ओके, हा आला. मग आता याच्यामध्ये मी सांगितलंय काय तुम्हाला, शेवटून तिघांचा एक ग्रुप हा करतात त्याला वन्स म्हणतात. सेम टू सेम याला वाचन करायचं. पण याच्यानंतर जे पुढचे ग्रुप असणार आहे 3-3 ग्रुप तयार करायचे, तिघाचा पाडा तयार करायचा. म्हणजे 3चा पाडा हा एक ग्रुप आला, हा झाला तुमचा 1000चा किंवा याला आपण के देखील म्हणतो. ओके, पुढचे 3 ग्रुप आले, याला आपण काय म्हणतो मिलियन्स म्हणतो. याला काय म्हणतो आपण मिलियन्स म्हणतो. ओके, आता याला रीड कसं करायचं मिलियन्स मध्ये. बघा, हे 3 ग्रुप घ्या, हे सगळे मिलियन्स झाले. मग किती मिलियन्स आहे बघा, 1 to 8 दिले याच्यामध्ये. ठीक आहे ना, काय दिलं याच्यामध्ये 1 to 8 दिलेलं आहे. ठीक आहे ना, एक मिनिट हा. ओके, हा 1 इकडे झाला. ठीक आहे, 1 to 8. मग आता याच्यामध्ये मग याला असं वाटणार का 12 8 किंवा 1 to 8 नाही वाचायचं, याला सरळ 128 दिले. बरोबर आहे, म्हणजे काय येणार तर 128 मिलियन्स. काय 128 मिलियन्स घेणार. त्याच्यानंतर 1000 किती ते 653 दिले म्हणजे 653,000 किंवा 653K. बरोबर आहे, आणि 198 ऍज इट इज रीड करायचे. हे झालं आपल्या इंटरनॅशनल नंबर सिस्टमचं रीडिंग. सगळ्यांना समजते. शेवटचे मिलियन 128 मिलियन 653K किंवा 1000 म्हणा त्याला, आणि लास्टला आले 198. हे झालं इंटरनॅशनल नंबर सिस्टम. सगळ्यांना समजलं असेल. ठीक आहे, पुढे बघा मित्रांनो, आता 1 मिलियन म्हणजे किती, एक्झॅक्टली 1 मिलियन म्हणजे किती होत असतात हे आपल्याला माहित असणं खूप आणि खूप गरजेचं आहे. ठीक आहे, मग आता आपण याच्यामध्ये समजून घेऊया का 1 मिलियन म्हणजे किती. मग आता मिलियनचा कॉलम बघा अगोदर कुठे कुठे बघा, हा मिलियनचा कॉलम आहे. इथं 1 मिलियन. ओके, इकडनं सुरुवात इकडनं होते मिलियनच्या इथं. ओके, मग मिलियनच्या इथं सुरुवात झाल्यानंतर आपल्याला माहित असणं गरजेचं आहे का एक एक कॉलम याच्या अगोदर तुम्ही काय करा का मॅच करून घ्या. एक एक कॉलम काय करायचे, सगळ्यात पहिले याला तुम्ही काय करा मॅच करून घ्या. आणि मॅच केल्यानंतर आपल्याला ऑटोमॅटिकली समजणार आहे का आपलं आन्सर कुठं येते. ठीक आहे ना, काय होते आपलं आन्सर कुठं येते हे आपल्याला ऑटोमॅटिकली समजणार आहे. ओके, आता नीट बघा, मिलियनच्या खाली कुठे येतोय बघा 10 लाख. कुठे येतोय 10 लाख येतोय. मग याचा अर्थ असा झाला का 1 मिलियन म्हणजे किती येणार तुमचे तर 10 लाख. किती येणार बघा मित्रांनो, तुमचा आन्सर येणार आहे 10 लाख. ठीक आहे, म्हणजे काय 10 लाख. ठीक आहे,
10 lakhs. ठीक आहे, समजते. आता 10 मिलियन बघा, म्हणजे पुन्हा एकदा इथं बघा एकक दशक आपण म्हणतो ना, सेम टू सेम. आता हा 1 झाला, इथं 10 आले, म्हणजे हा 10 मिलियन किती झाले. 10 मिलियन म्हणजे किती येणार तुमचा 1 करोड. किती येणार आहे 1 करोड म्हणजे किती येणार तर 1 करोड. समजते ना, किती येणार तुमचा तर 1 करोड हे आपलं आन्सर फायनली असणार आहे. समजते ना मित्रांनो. बघा पुढे बघा मित्रांनो, आता फायनली आपण बघणार आहोत का 100 मिलियन. कुठे येणार आहे 100 मिलियन, एकक दशक शतक, म्हणजे हा झाला तुमचा 100 मिलियन. कुठे झाला तुमचा 100 मिलियन इथं झाला. मग 100 मिलियन झाल्यानंतर या 100 मिलियनला कन्वर्ट कसं करायचं. समजते ना, 100 मिलियनला कन्वर्ट कसं करायचं. मग 100 मिलियनच्या वरती काय येतं आपल्या इथं बघा, काय येतो बघा 10 करोड. किती येतो 10 करोड येतो. म्हणजे 100 मिलियन म्हणजे किती तर असणार आहे आपले 10 करोड असणार आहे. समजते सगळ्यांना. 1 मिलियन म्हणजे किती, 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 10 मिलियन म्हणजे किती 1 करोड, आणि 100 मिलियन म्हणजे किती 10 करोड. हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. समजते, हे नीट नोट करून घ्या, नीट याला समजून घ्या, अजिबात लोड घ्यायची गरज नाही. फक्त लक्षात घ्या का 1 मिलियन म्हणजे 10 लाख, 10 मिलियन्स म्हणजे किती 1 करोड, आणि 100 मिलियन म्हणजे किती 10 करोड. बरोबर आहे मित्रांनो. आता आपण फायनली याच्यामध्ये शिकलोय का 1 मिलियन म्हणजे 10 लाख असतात, त्याच्यानंतर 10 मिलियन्स म्हणजे किती असतात 1 करोड असतात, आणि 100 मिलियन्स म्हणजे किती असतात तर 10 करोड असतात. हे आपण फायनल याच्यामध्ये शिकलो आहोत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आता आपण पुढे बघणार आहोत का इंटरनॅशनल नंबर सिस्टमला आता पटापट कसं रीड करायचं. ठीक आहे, चला एक संख्या घेऊया, 2-3 उदाहरणं, म्हणजे तुम्हाला समजून जाईल फायनली. ठीक आहे, चला बघूया. आता एखादी संख्या घेतली आपण, बघा बघा अशा प्रकारे एक संख्या घेतलेली आपण. मग आता याला इंटरनॅशनल नंबर सिस्टम मध्ये रीड कसं करायचं. सगळ्यात पहिले इंडियन नंबर सिस्टम मध्ये रीड करायला शिकून घ्या. ओके, आपला काय 3चा ग्रुप, नंतर काय करतो आपण 2चा ग्रुप, नंतर काय करतो 2चा ग्रुप घेतो आपण. बरोबर आहे. एक उदाहरण सांगतो परत एकदा समजून, म्हणजे पुढचं कळलं तुम्हाला. हा झाला तुमचा वन्स, हा झाला तुमचा काय 1000चा झाला. बरोबर आहे. हा झाला तुमचा लाख, आणि हा झाला तुमचा करोडचा ग्रुप. बरोबर आहे, करोडचा ग्रुप झाला. मग आता किती 67 करोड. बरोबर आहे. 32 lakhs 15,430 हे आपला आन्सर झालं. बरोबर आहे. आता याला इंटरनॅशनल नंबर सिस्टम मध्ये कसं कन्वर्ट करतो हे आपल्याला बघून घेणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे. मग आता याला इंटरनॅशनल नंबर मध्ये सिस्टम मध्ये कन्वर्ट करताना सगळ्यात पहिले काम करून घ्यायचं का पटापट दिलेल्या ज्या संख्या आपल्याला दिलेल्या आहेत त्या संख्यांचं आपल्याला काय करायचं का ग्रुप तयार करून घ्यायचं. ठीक आहे, 3चा ग्रुप तयार करून घ्या. इकडं 3चा ग्रुप तयार करा, 3चा ग्रुप तयार करून घेतला. हा काय झाला तुमचा मिलियन झाला, हा झाला तुमचा 1000, आणि हा झाला तुमचा वन्स. बरोबर आहे. 1000 ला आपण के देखील म्हणतो. ओके, चला याला रीड कसं करणार आपण तर लक्षात घ्या. आता रीड करताना आपण काय करणार आपण 673 मिलियन. बरोबर आहे. काय घेणार आपण याला 673 मिलियन. बरोबर आहे. काय काय घेणार आपण याला 673 मिलियन्स घेणार. त्याच्यानंतर पुढे आपण बघा काय घेणार आपण, पुढे काय घेणार आपण याला तर 215K किंवा 1000, अँड आपलं शेवटी येणार आहे बघा 430. एकदम सिंपल आहे, एकदम पटापट रीड करता आलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, पुढे एखादी संख्या आता आपण घेऊया. समजा तुम्हाला सांगितलं काय, आता डायरेक्टली आपण काम करूया, एक झिरोचं एक्झाम्पल घेऊया. सगळे झिरोज घेऊया आपण. ठीक आहे ना, काय करूया आपण सगळे झिरोज घेऊया आपण. बघा मग आता याच्यामध्ये बघा सपोज बघा 1 2 3 4 5 6 7 8, मी काय केले 8 झिरो घेतले. किती घेतले 8 झिरो. लोड घ्यायची गरज आहे का नाहीये. 3चा ग्रुप करा, हा एक झाला, हा एक झाला, आणि हा एक झाला. ओके, इकडे सगळे शून्य येते, या शून्याला काय सगळे शून्य येते, त्याचा काय लोड घ्यायची गरज नाही. पण हा 100चा जो ग्रुप आहे, बरोबर आहे, हा आपला वन्स असतो, हा असतो 1000, आणि हा तुमचा असतो काय असतो याच्यामधला तर मिलियनचा ग्रुप आहे. मग हे 3 ग्रुप आहे, सॉरी एक ग्रुप आहे, किती अंकी 3 अंकी, म्हणजे हा झाला तुमचा 100 मिलियन. किती झाला बघा मित्रांनो, हा झाला तुमचा 100 मिलियन्स. किती झाला तुमचा 100 मिलियन झाला. आणि 100 मिलियन्स म्हणजे किती असतो, काय असतो